Students, today we discuss the overview of our subject. The subject name is Elements of Electrical Engineering. आज आपण जो आपला सब्जेक्ट आहे त्याचं सिलेबसचा ओव्हरव्ह्यू करणार आहोत. आपल्या सब्जेक्टचं टायटल आहे एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि सब्जेक्ट कोड आहे 22-215. या सब्जेक्टचं जर ओव्हरव्ह्यू जर बघितलं तर सर्व जे काही इलेक्ट्रिकलच्या बेसिक कन्सेप्ट आहे, सर्व बेसिक कन्सेप्ट तुम्हाला या सब्जेक्टमध्ये बघायचे आहे. तुम्ही जरी इलेक्ट्रॉनिक्सचे स्टुडंट आहात, पण इलेक्ट्रिकलच्या जे काही बेसिक कन्सेप्ट आहे, व्हॉट इज मीन बाय मोटर, व्हॉट इज मीन बाय ट्रान्सफॉर्मर, व्हॉट इज मीन बाय मशीन, व्हॉट इज मीन बाय व्होल्टेज, व्हॉट इज मीन बाय करंट, व्हॉट इज मीन बाय फ्रिक्वेन्सी, हे सर्व ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या ह्या सब्जेक्टमध्ये दिलेल्या आहे. जर आपण वेटेज जर बघितलं तर 70 मार्क्सचा तुमची एंड सेम एक्झाम आहे. 30 मार्क्सला तुमची प्रोग्रेसिव्ह प्रॅक्टिकल असेसमेंट आहे 30 मार्क्ससाठी. नंतर प्रॅक्टिकल जर बघितलं एंड सेम 25 मार्क्स आणि प्रोग्रेसिव्ह असेसमेंटला तुमचे 25 मार्क्स. प्रोग्रेसिव्ह असेसमेंट जी 30 मार्क्स आहे त्यामध्ये तुमचे युनिट टेस्ट 1, युनिट टेस्ट 2चं ॲव्हरेज असणार तुमचं. त्यानंतर मायक्रो प्रोजेक्टचे मार्क्स असे इन्क्लूड तुमचे 30 मार्क्स आहे. त्यानंतर एंड सेम एक्झाम होईल तुमची प्रॅक्टिकलवरती 25 मार्क्सची, ते आउट ऑफ 25 आहे. आणि तुम्ही जी फाईल कंप्लीट करणार आहात त्या असेसमेंटला तुम्हाला 25 मार्क्स आहे. असा ओव्हरऑल तुमचा जो सब्जेक्ट आहे तो जवळपास 150 मार्क्सचा सब्जेक्ट आहे. 150 मार्क्सचं वेटेज आहे. जर आपण सिलेबसकडे जर बघितलं तर कंटेंट जर बघितलं, युनिट नंबर फर्स्टचं टायटल आहे मॅग्नेटिक सर्किट. त्यामध्ये तुम्हाला मॅग्नेटिक फ्लक्स, व्हॉट इज मीन बाय मॅग्नेटिक फ्लक्स, व्हॉट इज मीन बाय फ्लक्स डेन्सिटी, मॅग्नेटिक मोटिव्ह फोर्स, मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ, परमेबिलिटी, रिलेक्टन्स, ज्या काही कन्सेप्ट आहे यांचे डेफिनेशन आपल्याला बघायचे आहे. त्यानंतर द डिफरन्स बिटवीन इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक सर्किट, व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रिक सर्किट अँड व्हॉट इज मीन बाय मॅग्नेटिक सर्किट, हे दोन्ही पॉईंट आपल्याला कंपॅरेटिव्हली बघायचे आहे. त्यानंतर सेम सिरीज आणि पॅरलल मॅग्नेटिक सर्किट या कन्सेप्ट बघायचे आहे. त्यानंतर फॅरेडेज लॉ, लेन्स लॉ, फ्लेमिंग्स लॉ, जे काही लॉज आहे लॉचे आपल्याला स्टेटमेंट बघायचे आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे तुमचा डायनॅमिकली अँड स्टॅटिकली इंड्यूस EMF, ही कन्सेप्ट आपल्याला बघायची आहे. नंतर युनिट नंबर फर्स्टमध्ये लास्ट पॉईंट आहे तुमचा BH कर्व अँड हिस्टरेसिस लूप. ज्यांनी काल प्रॅक्टिकल अटेम्प्ट केलं त्यांनी हिस्टरेसिस लूप कसा ड्रॉ करायचा हे बघितलं असेल, राईट. तर आपल्याला पहिल्यांदा BH कर्व ड्रॉ करून त्यावरनं पॉईंट नोटिफाय करायचे आणि हिस्टरेसिस लूप ड्रॉ करायचा आहे. प्रॅक्टिकलमध्ये काल आपण बघितलं हे आहे तुमचं युनिट नंबर फर्स्ट. त्यानंतर युनिट नंबर सेकंड त्यामध्ये सर्व AC फंडामेंटल्स मीन्स त्या युनिटमध्ये आपल्याला AC अँड DC क्वांटिटी, AC क्वांटिटी कशाला म्हणायची आणि DC क्वांटिटी कशाला म्हणायची त्याचं डेफिनेशन आपल्याला बघायचं आहे. जर सिम्पल लँग्वेजमध्ये जर सांगायला जर झालं, आपल्या घरात जो सप्लाय असतो तो असतो AC, ती आहे तुमची AC क्वांटिटी. मग AC क्वांटिटी म्हणजे काय? ज्या क्वांटिटीची डायरेक्शन आणि मॅग्नेट्यूड, ज्यावेळेस आपण AC क्वांटिटीची वेव्हफॉर्म ड्रॉ करतो तर एक सिम्पल सायनोसायडल वेव्हफॉर्म ड्रॉ करत असतो, आणि DC क्वांटिटीची ज्यावेळेस आपण वेव्हफॉर्म ड्रॉ करत असतो तर एक कॉन्स्टंट लाईन आपल्याला त्या ठिकाणी ड्रॉ करावं लागते. ज्या क्वांटिटीची डायरेक्शन आणि मॅग्नेट्यूड विथ रिस्पेक्ट टू टाईम ही जर व्हॅरी होत असेल तर त्या क्वांटिटीला आपण म्हणतो AC क्वांटिटी. ज्या क्वांटिटीची मॅग्नेट्यूड आणि डायरेक्शन ही विथ रिस्पेक्ट टू टाइम जर चेंज होत नसेल तर त्या क्वांटिटीला आपण म्हणतो DC क्वांटिटी. तर आहे AC क्वांटिटी आणि DC क्वांटिटी. मग डेफिनेशन जर करायला गेली, AC क्वांटिटी म्हणजे काय? दोज क्वांटिटी चेंज इज डायरेक्शन ॲज वेल ॲज मॅग्नेट्यूड विथ रिस्पेक्ट टू टाईम. जी क्वांटिटी तिचे डायरेक्शन आणि मॅग्नेट्यूड ही चेंज करते कशाच्या रिस्पेक्ट टू टाईमच्या, त्या क्वांटिटीला आपण काय म्हणतो AC क्वांटिटी, राईट. मग त्याच्या अपोजिट तुमची DC क्वांटिटी कोणती? दोज क्वांटिटी डज नॉट चेंज इट्स डायरेक्शन ॲज वेल ॲज मॅग्नेट्यूड विथ रिस्पेक्ट टू टाईम.
द क्वांटिटी इज कॉल्ड ॲज DC क्वांटिटी, राईट. त्यानंतर ॲडव्हान्टेजेस ऑफ AC ओव्हर DC, दोन्ही क्वांटिटीचा आपल्याला ॲडव्हान्टेजेस बघायचे आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे तुमचा सिंगल फेज AC सायनोसायडल वेव्ह. त्यामध्ये आपल्याला डेफिनेशन बघायचे आहे. व्हॉट इज इन बाय व्होल्टेज. व्होल्टेज म्हणजे काय माहिती आहे कोणाला, सांगता येईल? व्हॉट इज इन बाय व्होल्टेज? ठीक आहे. द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉइंट इज कॉल्ड ॲज व्होल्टेज. इट इज डिनोटेड बाय V अँड मेजर इन व्होल्ट. व्हॉट इज इन बाय करंट माहिती आहे कोणाला? द movement of electrons or the flow of electrons is called as current. Current is denoted by I and it is measured in ampere, right? त्यानंतर resistance. What is by resistance? What is by resistance? Resistance is a property of material to oppose the flow of current. Resistance ही एक प्रॉपर्टी आहे. ती प्रॉपर्टी काय करते, जो काय करंट आहे त्या करंटला फ्लो होण्याला अपोज करते. त्या प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो असो, रेजिस्टन्स. देन instantaneous value, what is by cycle, what is by amplitude, what is by time period, what is by frequency. What is by frequency? The quantity changes its direction, किती सायकल कंप्लीट करते. आता त्याच्यासाठी तुम्हाला सायकल म्हणजे काय हे पहिले समजणं गरजेचं आहे. तर सध्या फक्त डेफिनेशन लक्षात राहू द्या. ज्यावेळेस आपण सायकलची डेफिनेशन बघू त्यावेळेस तुम्हाला फ्रिक्वेन्सी डेफिनेशन आपोआप कळून जाईल. का एका सेकंदामध्ये किती नंबर ऑफ सायकल कंप्लीट होता त्याला आपण म्हणतो फ्रिक्वेन्सी, राईट. त्यानंतर RMS व्हॅल्यू, ॲव्हरेज व्हॅल्यू, वेव्ह फॉर्म, फॉर्म फॅक्टर, पीक फॅक्टर, या सर्व डेफिनेशन जे आहे बेसिक डेफिनेशन ते आपल्याला या युनिटमध्ये बघायचे आहे. त्यानंतर वेक्टर रिप्रेझेंटेशन ऑफ AC क्वांटिटी. AC क्वांटिटीची वेव्ह फॉर्म आपल्याला ड्रॉ करायची आहे, त्याचं वेक्टर रिप्रेझेंटेशन त्या ठिकाणी करायचं आहे. त्यावरून आपल्याला RMS व्हॅल्यू, ॲव्हरेज व्हॅल्यू, फॉर्म फॅक्टर आणि पीक फॅक्टर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्यानंतर प्युअर रेजिस्टन्स, इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स ही 3 टाईपची लोड आहे. इलेक्ट्रिकल सिस्टीममध्ये 3 टाईपचे लोड असतात. कोणकोणते? रेजिस्टन्स, इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स, राईट. तर ते आपल्याला बघायचे आहे. त्यानंतर RL सर्किट आणि RC सर्किट. RL सर्किट म्हणजे काय? रेजिस्टिव्ह आणि इंडक्टिव्ह. जो काही रेजिस्टिव्ह लोड आहे तो आपण R ने नोटिफाय करतो, जो इंडक्टिव्ह लोड आहे तो आपण L ने नोटिफाय करतो. तर RL सिरीज सर्किट म्हणजे रेजिस्टिव्ह आणि इंडक्टिव्ह सर्किट आपण सिरीजमध्ये कनेक्ट केल्यानंतर जी सर्किट डायग्राम होते ते आपल्याला ड्रॉ करायची आहे. त्यावरनं व्होल्टेजचे आणि करंटचे इक्वेशन, व्होल्टेजची वेव्ह फॉर्म, करंटची वेव्ह फॉर्म आपल्याला ड्रॉ करायची आहे. त्यानंतर RC सिरीज सर्किट, रेजिस्टिव्ह आणि कॅपॅसिटिव्ह सर्किट आपण सिरीजमध्ये कनेक्ट करून, लोड कनेक्ट करून त्यावरून आपल्याला व्होल्टेजची आणि करंटची इक्वेशन, त्यावरून आपल्याला व्होल्टेज आणि करंटची वेव्ह फॉर्म ड्रॉ करायची आहे, RL आणि RC. त्यानंतर व्हॉट इज बाय इम्पिडन्स, व्हॉट इज बाय इम्पिडन्स ट्रायंगल, ते डेफिनेशन आपल्याला बघायचं आहे. पॉवर फॅक्टर म्हणजे काय ते आपल्याला बघायचं आहे. पॉवर फॅक्टर इज नथिंग बट द अँगल in between voltage and current. It is denoted by cos phi. It's called as power factor, right? Then last point आपल्याला युनिट नंबर 2 मध्ये बघायचा आहे पॉवर. पॉवर म्हणजे काय? इट इज अ प्रॉडक्ट ऑफ व्होल्टेज अँड करंट. व्होल्टेज आणि करंटचा प्रॉडक्ट म्हणजे काय? तुमची पॉवर. P इज इक्वल टू V इंटू I. P म्हणजे पॉवर, इज इक्वल टू V म्हणजे व्होल्टेज इंटू करंट. या दोघांचा प्रॉडक्ट म्हणजे काय? पॉवर. डिनोटेड बाय, कशाने डिनोट करतो पॉवर आपण? कॅपिटल P, मेजर इन वॅट. युनिट काय तुमचं? वॅट. तर हे पॉईंट्स आहे हे आपल्याला युनिट नंबर 2 मध्ये. त्यानंतर थर्ड युनिट आहे तुमचं पॉलीफेज AC सर्किट. पॉलीफेज, पॉली म्हणजे नंबर ऑफ फेजेस, नंबर ऑफ फेजेस. पॉलीफेजलाच आपण दुसरं नाव देऊ शकतो 3 फेज AC सर्किट. आता पॉलीफेजला 3 फेज AC सर्किट कसं म्हणणार? पॉली म्हणजे मॅक्झिमम नंबर ऑफ फेजेस. आपली इलेक्ट्रिकल सिस्टीम जर बघितली त्यामध्ये अकॉर्डिंग टू द सप्लाय सिस्टीम 2 टाईप पडतात. एक असते तुमची सिंगल फेज सिस्टीम, दुसरी असते 3 फेज सप्लाय सिस्टीम. 3 फेज सप्लाय सिस्टीममध्ये तुमचे 3 फेजेस असतात, R फेज, Y फेज आणि B फेज. तर नंबर ऑफ फेजेस किती? मॅक्झिमम
3. त्यामुळे आपण पॉलिफेज सर्किटला आपण 3 फेज AC सर्किट सुद्धा म्हणू शकतो, राईट. तर ह्या युनिटमध्ये आपल्याला बघायचं आहे 3 फेज सिस्टीम ओव्हर अ सिंगल फेज सिस्टीम. तुम्हाला मी मगाशी सांगितलं सिंगल फेज सप्लाय आणि 3 फेज सप्लाय. तर आपल्याला या ठिकाणी कंपॅरिझन बघायचं आहे 3 फेज सिस्टीम ओव्हर अ सिंगल फेज सिस्टीम, राईट. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचं आहे त्या ठिकाणी 3 फेज EMF जनरेशन आणि इट्स वेव्हफॉर्म. 3 फेज सप्लायची आपल्याला वेव्हफॉर्म ड्रॉ करायची आहे. ती वेव्हफॉर्म ड्रॉ केल्यानंतर तिचे जे EMF इक्वेशन आहे ते आपल्याला त्या ठिकाणी ड्रॉ करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यानंतर फेज सिक्वेन्स. व्हॉट इज मीन बाय फेज सिक्वेन्स? जनरली आपण 3 फेज सप्लाय ज्यावेळेस आपण लिहितो किंवा दाखवतो, नोटिफाय करतो, तर त्यावेळेस जनरली आपण आर फेज, वाय फेज, बी फेज, RYB अशी फेज सिक्वेन्स घेत असतो. तर ती फेज सिक्वेन्स त्या पद्धतीनेच का असते त्यालाच आपण म्हणतो फेज सिक्वेन्स. तर ती डेफिनेशन किंवा तिला फेज सिक्वेन्स चेंज केल्यानंतर काय त्याचा आउटपुटवरती काय परिणाम होईल ते आपल्याला बघायचं आहे. त्या कन्सेप्टला आपण म्हणतो फेज सिक्वेन्स. आता फक्त एवढंच लक्षात राहू द्या की आपण 3 फेज सप्लाय सिस्टीममध्ये जनरली आपण RYB अशा पद्धतीने फेज सिक्वेन्स दाखवत असतो. पण ती फेज सिक्वेन्स आपण चेंज केली. सपोज आर पहिल्यांदा घेतला, बी नंतर वाय, RBY, RYB किंवा RB, RYB किंवा BYR अशा पद्धतीने फेज सिक्वेन्स जर आपण चेंज केली तर त्याचा आउटपुटवरती काय परिणाम होईल तर ते आपल्याला बघायचं आहे. त्याला आपण म्हणतो फेज सिक्वेन्स. त्यानंतर बॅलन्स अँड अनबॅलन्स लोड. व्हॉट इज मीन बाय बॅलन्स लोड, व्हॉट इज मीन बाय अनबॅलन्स लोड. या दोन डेफिनेशन आहे तुमच्या 3 फेज सप्लाय सिस्टीममध्ये. ज्या लोडचे मॅग्निट्यूड, त्यानंतर तिचा अँगल, फेज अँगल आणि इम्पिडन्स या 3 गोष्टी जर सेम असेल तिन्ही फेजमधल्या तर त्या लोडला आपण म्हणतो बॅलन्स लोड. इफ